आणि आता मुंबईच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बातमी। मुंबईकरांच्या पिण्याच्या पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी महत्त्वाच्या गारगाई धरणाच्या कामासाठी आवश्यक असलेल्या वन्यजीव आणि पर्यावरण विषयक बाबींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंजुरी दिली। आता धरणाचं बांधकाम होऊन पाणीसाठा उपलब्ध होईपर्यंत किमान 5 ते 6 वर्षांची प्रतीक्षा करावी लागणार आहे। मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने पाण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी गारगाई प्रकल्पाच्या कामाला वेग देण्यात आलाय। सध्या पाणी पुरवठ्यासाठी मुंबईकरांची भिस्त ही 7 जलाशयांमधल्या पाणीसाठ्यावर आहे, पण प्रत्येक पावसाळ्यात धरणं काठोकाठ भरूनही मुंबई महापालिकेवर पुढच्या पावसाळ्याआधीच पाणी कपात लागू करण्याची वेळ येते आणि त्याची 2 प्रमुख कारणं म्हणजे कडक उन्हाळ्यात 7ही धरणांमधल्या पाण्याचं वेगानं होणारं बाष्पीभवन आणि मुंबईची वाढलेली लोकसंख्या। त्यामुळे गारगाई प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होणं हे मुंबईच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। मंडळी, मुंबईकरांसाठी महत्त्वाचा ठरणारा गारगाई धरण प्रकल्प आहे तरी कसा, पाहूयात ग्राफिक्समधून। गारगाई धरण प्रकल्प कसा आहे? पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यातल्या ओगदे गावाजवळ हे धरण बांधण्यात येणार आहे। 69 मीटर उंच, 972 मीटर लांबीचं हे धरण असेल। धरण पूर्ण झाल्यावर मुंबईकरांना दररोज 440 दशलक्ष लिटर पाणी मिळेल। 5 ते 6 वर्षात हे धरण पूर्ण होण्याची अपेक्षा आहे आणि धरणामुळे एकूण 840 हेक्टरचं क्षेत्र हे बाधित होणार आहे। धरणासाठी 6 गावांचं देवळी गावात स्थलांतर करण्यात आले। मुंबईतील पाणी टंचाई आणि गढूळ पाण्याच्या पुरवठ्याप्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून आजही विविध ठिकाणी आंदोलनं करण्यात आली। ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं